श्री स्वामी समर्थ. मी आज स्वामी चरित्रामृत ही पोथी कशी करावी, त्याचं पारायण कसं करावे ते सांगणार आहे. स्वामी चरित्र सारामृत हे साक्षात स्वामींचा आशीर्वाद आहे. ह्याचं पारायण करण्याची काही वेळ किंवा काही विधी असं काही नाही आहे. पण जर तुम्ही सकाळी करत असाल तर ते सकाळच्या वेळेच होऊन द्या. दुपारी संध्याकाळी 4 नंतर करत असाल तर संध्याकाळच्या वेळीच होऊन द्या. पण एकदम 7 नंतर करायला जाऊ नकात. सकाळी तरी करा किंवा संध्याकाळी 4 नंतर तरी करा, पण 7च्या अगोदर करा. स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे 21 अध्याय आहेत. नेहमी लक्षात ठेवा, स्वामी चरित्रामृत हे 7 दिवसाचं पारायण असतं. काही लोक 3-3 अध्याय करून 7 दिवसात संपवतात. काही लोक 7 अध्याय करून 3 दिवसात संपवतात. पण मी सांगेन की 7 दिवसाचं पारायणच करा, कारण 3-3 अध्याय करणं अशा कामाच्या गडबडीत खूप सोयीचं होतं. पण जेव्हा तुम्ही पारायण करत आहात, मी तुम्हाला एकच सांगेन की सकाळी उठा. एकदम लवकर म्हणत नाही आहे, कारण की लोकांना आता एवढे कामाचे व्याप वाढलेले आहेत की सकाळी उठणं थोडं आपल्याला त्रास होतो. हे प्रत्येकाच्या आयुष्यातला ही सवय झालेली आहे म्हटलं तरी चालेल. पण तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही सकाळी उठतात, आंघोळ करतात आणि तुम्ही पारायणाला बसता. ह्याच्या मागे एकच उद्देश आहे की सकाळी आपण आंघोळ करून आपण कुठेही हात लावत नाही आणि आपण शांत ह्याच्यात आपलं पारायण आटपतो. कुठलीही गडबड नसते, काही नसते, कोणाचाही विचार मनात नसतो, काही नसतो. पण संध्याकाळी कसं होतं, आपण आलो ऑफिसवरून किंवा आपण कुठे बसून वाचत असू तर आजूबाजूला खूप गडबड असते. त्यामुळे ते वाचणं खूप डिफिकल्ट होतं म्हटलं तरी चालेल, किंवा आपलं लक्ष नसतं, आपण वाचायचं म्हणून वाचतो. म्हणून मी एकच सांगेन की स्वामी चरित्रामृतचं पारायण सकाळीच करा. 7 दिवसाचं करा, उठून करा. 3 दिवसाचं करत असाल तरी काही हरकत नाही, पण तुम्हाला 7 अध्याय डेली वाचावे लागतील 3 दिवसासाठी. कधी लोक गुरुवारी पूर्ण पारायण करतात 21 अध्यायाचं, तेही चांगलं आहे. पण हे सगळी पारायणं करताना एकच काळजी घ्या की तुम्ही व्यवस्थित आणि मनाने तिथे राहून हे पारायण पूर्ण करा. हे पारायण करून पहा तुमच्या आयुष्यातले बदल. मी ह्याच्यात काय बदल होतात ते सांगणार नाही आहे. मी एवढंच सांगेन, माझे महाराज खूप म्हटलं तर खूप, ह्याला शब्दच नाही आहे. माझे महाराज साक्षात भक्ताच्या पाठीशी उभे असतात. आपण त्यांची सेवा करत राहावी. ते फळ देतील नाही देतील ह्याचा विचार कधीच मनात करू नये. ते योग्य वेळ आली की आपलं बरोबर करतात आणि आपल्याला बरोबर सांभाळतात. त्यामुळे मी सांगते, भक्तांनो, स्वामी चरित्राचं पारायण महिन्यातून 2दा तरी करा. पुरुषाने केलं तर खूप उत्तम, कारण की पुरुषांना बाहेर जावं लागतं, त्यांच्या कामधंद्यात अडथळे असतात, कधी काही मनात विचार असतात. तर हे पारायण पुरुषाने केलं तर खूप उत्तम. बायकांनीही करा, कारण की बायकांनी केलेलं फळ आपल्या नवऱ्यालाही जातं. त्यामुळे बायकांनी घरी असतील तर तुम्ही खरंच पारायण करा आणि आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी हे पारायण खूप योग्य आहे. घरात जेव्हा स्त्री
हे पारायण करते तेव्हा त्याची शक्तीच वेगळी असते. मी एकच सांगेन, पुरुषाने किंवा स्त्रियाने हे पारायण कोणीही करा, पण मनापासून करा. आपली मुलं थोडी मोठी असतील तर त्यांनाही सांगा हे पारायण करायला. आत्तापासून त्यांना शिकवण द्या की स्वामी चरित्रामृतचं पारायण कर, स्वामींचं नामस्मरण कर आणि महाराजांवर विश्वास ठेव. दर गुरुवारी हे आपलं पारायण बुधवारी सुरू होत असेल तर आपलं हे पारायण मंगळवारी संपतं. गुरुवारी सुरू होत असेल तर हे आपलं पारायण बुधवारी संपतं. शुक्रवारी सुरू झालं तर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार हे पारायण आपलं गुरुवारी संपतं. त्यामुळे मी लोकांना एकच सजेस्ट करेन की शुक्रवारी पारायणाला सुरुवात करा. म्हणजे गुरुवारी त्याचं उद्यापन येतं. जर तुम्ही 7 दिवसाचं पारायण करत असाल तर उद्यापनाच्या दिवशी महाराजांच्या मंदिरात जा, महाराजांना नमस्कार करा. तिथे कोणी गरीब असेल तर त्याला पैसे न देता खाण्याची काहीतरी वस्तू दान करा. पारायणाच्या काळात कोणाशीही वाद करू नका, कोणालाही उलटी उत्तरं देऊ नका. इतकं फक्त सांभाळा. बाकी सगळं महाराजांवर सोडा आणि मनात जाता येता उठता बसता एकच म्हणा, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द कायम आपल्या मनात कोरून घ्या की महाराज आपल्या पाठीशी उभे आहेत. कुठलेही संकट आले तरी एकच सांगेन, महाराजांना हाक मारा. आपले महाराज आपल्यासाठी उभे राहतात. श्री स्वामी समर्थ.